चला तर मंडळी, आज बनवूयात मस्त अशी नाश्त्यासाठी साई चपाती। त्यासाठी चपातीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे, 2 टीस्पून साखर घेतलेली आहे, ताज्या दुधाची ही मलाई होती, ही रात्री काढून फ्रीजला ठेवून दिली होती मी। आता इथे आपल्या नेहमीची चपाती जशी करून घेतो तशी घडीची चपाती करून घ्यायची आहे। घडीची म्हणजे काय, असं नेहमी घडी घालतो तशीच मध्ये तेल लावून 4 पदरी घडी घालून मस्त अशी गोलाकाराची चपाती लाटून घ्यायची। नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी चपाती जाड ठेवायची, म्हणजे अगदी खरपूस भाजली की कुरकुरीत अशी शाईबरोबर खायला अगदी मस्त लागते। नाश्त्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन आहे हा। सगळी चपाती अशी व्यवस्थित पातळ लाटून घेतलेली आहे। तवा कडकडीत गरम झाला की वर चपाती घालायची आणि छान चपाती भाजून घ्यायची। दोन्ही बाजूनी चांगली चपाती भाजल्यानंतर एक बाजू थोडीशी कच्ची ठेवून खाली करायची आणि वरच्या बाजूला जास्त भाजलेली चपाती घ्यायची आणि वरून शाई लावायची आहे। तुम्ही मंडळी ताजी चपाती नसेल, सकाळची जर चपाती रात्री उरली असेल तरीही करून खाऊ शकता। आता एका बाजूनी चांगली खरपूस चपाती भाजली, ती वरच्या बाजूला बाजू केली मी आणि 2 टीस्पून इतकी शाई याच्यावरती घालून घेते। आता शाईसाठी एक टिप सांगते मी, की शाई ही दुधावरून काढून 1 तासाभरासाठी तरी फ्रीजमध्ये नक्की ठेवा, म्हणजे अशी घट्टसर होईल आणि मस्त अशी काटोकाट चपातीला लावली जाईल। थोडीशी दुधावरून लगेच काढली लावायला गेलं तर सगळी वितळून जाते आणि व्यवस्थित लागली जात नाही। वरून घालायची थोडीशी चवीपुरती साखर। अगदी रुचकर आणि टेस्टी नाश्ता सकाळ सकाळी तयार होतो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही साई चपाती आमच्या घरात सगळ्यांना आवडते, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब ही जरूर करा। आतून अगदी क्रीमी आणि टेक्स्चरने भरलेली रेसिपी आपली तयार झालेली आहे ना पिझ्झापेक्षा भारी। लाईक शेअर सबस्क्राईब, बाय बाय।